वयावरचा तो दिसत नाही का? 70 वर्ष तिला हात आला तर काय होईल? तुम्हाला समजत नाही का? आज ती माझी भीती आहे. तिला माहिती आहे तुला. तुम्हाला माहिती आहे का काय? तुम्हाला माहिती आहे का काय? पण तुम्ही काय करून घेत नाही? आणि ती मॅडम तिला असा ती डोक्यात आली तिच्या. तुम्हाला काय समजत नाही का ह्या गोष्टी? यांचं काय काम तिथं हात घ्यायचा? तुम्ही खेळ सायकल नाही आहे. तुमचं म्हणणं माना आणि तुम्हाला काय म्हणतोय 2 मिनिट चला आणि हाय तुमच्याबरोबर साहेब तुम्ही आम्हाला बोला नका राहू समजलं का? एखाद्या स्वतःला पासून ही माहिती खरंच आहे का? कोणी खरं पैसा दिला तुला तहसीलदारांना दिला ना हे तुम्ही दिला 17 वर्षापासून तो बाई आहे बाई सैनिकांची बत्ती आहे 70 वर्षाची वय ती बाईला हेटा करते आहे तिला हटायला तर काय होणार आहे? तुम्ही जबाबदार राहणार येता तुमच्या ही जर भीती तुम्ही काय करणार आहे? मला उत्तर द्या. मला सांगा बाईला बाईला हात लावता त्या माणसाने मला माझं लोक भीतीला वाटते याचं काही व्हायचं आज आहे का? मी बसूनच आले हो 28 वर्षापासून वरती मी त्या कलेक्टरला जागेत मंडळ अधिकारात जागेत माझी शेती शासनात गेली काय काय विषय काय होता? काय विषय तुमचं काय मागणी आहे? काय मागणी काय कशासाठी? कागदपत्र आमचे कशासाठी? कागदपत्र लेकर काय होणं कागदपत्र भाई करतो कागदपत्र जाऊ शकतात ते माझ्या पतीचा फोटो या लेडीच्या शेजारीच्या थैलीत तो पोलिसाला घेऊन गेला. कशासाठी टोकाचं पाऊल उचलताय तुम्ही? काय झालं? मी माझ्या शेतीचा ताबा मिळा म्हणून हे राखेल घेत होते कारण 28 वर्षापासून उपोषण करते राखेल घेते या शासनाला जाग येत नाहीये. हे शासन आहे का? आज माझा मुलगा गेला माझा नवऱ्याच्या शेतासाठी गेला माझ्या मुलीचं लग्न झालं हो साहेब 5 लाख रुपये माझी वकिलाकडे गेले माझी मुलगी लग्नाची बसली घरामध्ये. काय प्रकार आहे शेतीचा तुमच्या? नाव सगळे माझ्या मालकाने देशाची 18 वर्ष सर्व्हिस केली त्यांना मेडल मिळाले त्यांना शेती मिळाली आणि या शेतीच्या कटकटात त्यांचं निधन झालं. माझ्या नावात आली शेती माझा मुलगा बी गेला. मला इतक्या दिवस नाही विचारलं मी पावसात उपोषणला बसले मुसळधार पाऊस होता 15 ऑगस्टला तेव्हा नाही आले आश्वासनच्या अलावा काही करत नाही. आता तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घालून दिली तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहात का? माझं थैली सगळी तिचं कधीच खाल्ल्या होणार तुम्ही दोघांशी त्यांना पाणी द्या पाणी द्या पाणी हा बाबा आमच्यापेक्षा तुमची विषय फार मोठी हो सैनिकांच्या जीवापेक्षा जास्त विषय ना विषय आहे का? ही मेली तर काय करणार माझा शून्य किंमत झाली साहेब किती मोठी तर शून्य किंमत किती आहे? दुसरे अधिकारी काय शिकू शकत नाही फक्त आम्हाला कलेक्टर पाहिजे जास्त नका बोलू माझी भाऊ येते मला
आज मला म्हणायचं इथं काय म्हणणं आहे, मी अजून पत्रकार चालवते आहे, माझ्या आर्मीचे मी येतील, कारण साहेब आज 28 वर्ष जाऊ दे, सीएम साहेबांना मी सोडू द्या ना, सोडू द्या ना त्यांना पण. तसं तर कोणी करणार नाही ना, मुख्यमंत्री जाऊ द्या नाही. तेव्हा यांना असं त्यांना कमीत कमी तेवढं न्याय मिळेल तरी मुख्यमंत्री साहेबांना उद्या जाऊ दे. माझ्या परिस्थितीत बघा साहेब, मला कसं कलेक्टर न्याय देतोय म्हणून मला जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब पण जात नाही तोपर्यंत निकाल लागणार नाही साहेब. हे आज 28 वर्षामध्ये हेच बघतोय आम्ही आणि हेच आम्ही ऐकतोय. मुख्यमंत्री आम्हाला कोणच काही सांगितलं नाही. इथं उभं राहतो आम्ही, इथं उभं राहतो. त्यांना दिसत मी कॅमेऱ्यामध्ये ते पडलं बाहेर येते. 2 वर्षांची वेगळी आहे. अरे भीतीला म्हणतो मारला धडधड माझं, तुम्ही कुठं होते ना तुम्ही? पत्रकार इथे फोटो बोलत असेल तर का तुम्ही आम्ही काय दुश्मन आहे काय? आपण तुम्ही सगळे हे आहे ना, आणि तुमच्यासाठीच करतोय ना, बघतोय नेतोय ना. मग तुम्ही असं दगडाला हलवायचं का मला? बसा तुम्ही. नाही हे पोलीसवाले काय करते आता, मला इतकं किती लोक तुम्ही होत्या, किती लोक मारतात पूर्ण माझ्या असं काय पद्धत असते हिसकायची? तुमचा जीव वाचवायचा होता ना, मला बी माझा जीव आहे ना, तुमचा जीव वाचवायची जबाबदारी ना, आपली रक्षण करायची पद्धती त्याची काय नाही पद्धती ना. हे अधिकारी सर, मी माझ्या सैनिकाची पत्नी 28 वर्ष कुपोषण करते, आत्महत्या करते, रॉकेल घेते, शासनाला जाग येत नाही. साहेब माझ्या सगळे निकाल लागलेले तरी कलेक्टर मला ताबा देत नाही. मी आज रॉकेल दुकान होते, मला लेडीज पोलीसने खूप सटल्या, माझं डोकं भिंतीला मारलं, बोटाला लागलं आणि जेंट्स पोलीस पण होते सर. माझ्या एक वयोवृद्ध बाईला जेंट्स पोलीस दिसायला लागले सर. माझे बंधू आर साहेबांनी त्यांना बाजूला केलं, माझ्या पाठी कागदपत्र केली घेऊन गेले. साहेब किती वर्ष सहन करायचं? अहो माझी मुलगी लग्नाची घरात बसली, मी सारं 28 वर्ष त्या क्षेत्राला पैसे लावून पत्रकार लोकायला. माझे पत्रकार बंधूला एकच विनंती करते की आज मला न्याय द्यावा, नाही तर मी इथंच आत्महत्या करणार. कारण आता 28 वर्ष झाले साहेब, बस झालं 28 वर्ष किती कालावधी झाला साहेब. आज मी म्हातारी होऊन गेले साहेब, माझे पती त्या क्षेत्रात गेले, मुलगा त्या क्षेत्रात गेला साहेब, आणि एक माणूस पण शेती खातो 28 वर्षापासून. त्या शासनाने मला आज न्याय द्यावा, नसता मी इथून उठणारच नाही. आज मला पोलीसवाल्यांनी ओढून गेला, आठ टाकली, तुम्हाला परवा नाही, मी आज उठणार नाही. मला कलेक्टर साहेबांनी ताब्याचं पत्र द्यावा, तत्काळ ताबा द्यावा, नाही तर तिथंच बसणार आहे. हे मी पत्रकार म्हणून हात करून विनंती करतो साहेब. वेळोवेळी मला टाकतो, मी आमरण उपोषण केलं, 4 वेळेस रॉकेल घेतलं, 4 वेळेस व्हायचा पुन्हा आत्महत्या केली, तरी त्या शासनाचा जाग येत नाही साहेब. माझ्याकडून डॉक्युमेंट सगळे कागदपत्र सातबारे कोर्टाचे निकाल सुद्धा माझ्याकडून साहेब, आणि मला ताबा देते. लोक काय करायचं साहेब? मी आज आत्महत्या इथंच थांबणार आणि इथंच मरणार साहेब. 28 वर्षाचे 70 वर्षाच्या महिलेला इतकी 100 लेडीज पोलीस आल्या इथं मला झटायला. इतर दिवस नाही आल्या त्या, इतर दिवस नाही कळत त्यांना आजी काबर बसली उपोषणला म्हणून. आणि आज माझ्या हाताचं रक्त काढलं पोलीसनी, लोक भीतीला मारले. माझं एक 2 झाले साहेब, त्यांना कळत नाही का कोणाला झटता येते का? मी चोर केले का, मर्डर केलं का, कोणाचं कुणी आरोपी का? मी इतके लेडीज पोलीस बोलल्या माझ्या भाऊ त्यांनी. साहेब मी एक विनंती करते की आज मला न्याय द्यावा, कलेक्टर समोर पत्रकार म्हणून चालावा आणि मला आज न्याय द्यावा. मी नेहमी काय झालं का आई पत्र देतो, तुम्हाला ताबा देतो, आई काय झालं का तुम्ही मला समजून सांगता साहेब. आता माझी समस्यांची समजून घेण्याची हद्द संपलेली साहेब. आज माझं 70 वर्ष वय, त्यावेळेस माझं 45 वर्ष वय होतं, तेव्हापासून भांडते मी त्या क्षेत्रासाठी साहेब. आता मला ती शेती नको, कलेक्टर साहेबांनी मेडल देणार आहे, शेतीचे कागद देणार आहे, आता मला काहीच नको, आत्महत्या करू द्या बस एवढंच.